या ठिकाणी मात्र कायसा फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू खाली, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेने संघाचं लेग बायच्या रूपाने खातं ओपन झाले. महेंद्र याच्या रूपाने स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आलाय. सिद्धार्थ मात्र स्ट्राईक वरती असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा सिद्धार्थसाठी. या ठिकाणी सुरेख फटका केलेला आहे. चेंडूला काय तर खराब क्षेत्ररक्षण चिन्मय याच्याकडून. चिन्मय नाव थोडं चेंज झालंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सिद्धार्थसाठी. या ठिकाणी मात्र ब्लॉक केलं होतं. ब्रह्मास्त्र वापरला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता सिद्धार्थ याचा. त्रिफलाशीच झालाय सिद्धार्थ. माघारी परतावं लागेल सिद्धार्थ याला. राधाकृष्ण क्रिकेट संघाला लागलेला हा पहिला झटका. सिद्धार्थ बॅक टू पवेलियन. आम्हाला उठायला गेलं नाही. ऑरेंज आर्मी वॉर्मअप करायचंय. या ठिकाणी कायसा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्नात कुणाल चेंडू खाली आलाय. काय तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु कायसा पुरेसा फायदा घेता आला नाही. एका धावावरती समाधान आला. एका धावाने धावसंख्या सरकले पुढे. मनोज मांजरेकर कंपनी वॉर्मअप. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फ्लिक केलंय. महेंद्र चेंडू खाली. जयेश येतोय. बघूया कोणती चूक होत नाहीये. जयेशने मात्र चूक केली नाहीये. फलंदाज बाद झालाय. महेंद्र बॅक टू पवेलियन. फटका चांगला होता, परंतु हाईट जास्त मिळाली होती. एलिव्हेशन मिळालं नव्हतं, त्यामुळं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. जयेश मात्र कोणती चूक न करता महेंद्रला माघारी परतावं लागेल. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. आता स्ट्राईक वरती गेलाय. महेंद्र याची जागा घेणारे गेलाय गणेश. सतीश कानसरे यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय आणि मला नावाचा एक माणूस आहे त्याला भेटायचंय. अर्थात शैलेश जाधव. सतीश कानसरे. स्वप्नील गणेशासाठी पुढील चेंडू. पुन्हा फुलटॉस चेंडू टोळला. या ठिकाणी पुन्हा एकदा कायसा फंबल झाला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाले 6 धावा. पहिल्या षटकाच्या समितीनंतर कायसी मंदावली. धावसंख्या 6 या अंकावरती. 2 गडी बाद 6 धावा. सुरेख षटक हाताळलं स्वप्नील आणि पव्या. पुढील गोलंदाज कोण येते, कर्णधार कोणाकडे दुरा सोपवतात. गौरव भोसले गोलंदाजी मार्कवरती. डावखुरा फलंदाज.
अजय फुल टॉस चेंडू चेंडू ट्रॅव्हल केलाय काऊ कोणाच्या दिशेला चेंडू जातोय जयेश चेंडू खाली एक धाव पूर्ण केले दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी परंतु खराब रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला गेल एवढा वेळ जर का बाउंड्री लाईनवरती चेंडू होता तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या पाहिजे होत्या परंतु एका धावने धावसंख्या पुढे धावसंख्या झाले 7 या अंकावरती पुन्हा लोअर फुल टॉस होता चेंडू खालच्या दिवाला राहिला होता एक धाव पूर्ण केले एका धावेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का खराब रनिंग पाहायला मिळते या ठिकाणी आपण जर का पहिला धाव जर फास्ट घेतली तर दुसरी धाव आपली यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते यावेळेस मात्र स्वेर मारा पंचांचा इशाराची वाट पाहायला पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा मिळतात अवांतर अवांतर धावेने मात्र धाव परत संख्येत भर झाले धावसंख्या पोहोचले 9 या अंकावरती धावसंख्येचे डोंगर मात्र उभा करावा लागणार आहे अजयला मात्र फटकेबाजी मात्र करावी लागणार आहे कारण धावसंख्या स्थिरावले पुन्हा एकदा कायचा क्रॉस देणं ओव्हर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुणाल मात्र चेंडू खाली येईल आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण पुढील चेंडू गणेश साठी यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे पाहूया क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती येईल कोणत्या प्रकारची चूक नाहीये गणेशला माघारी परतावं लागेल आणि राधाकृष्ण क्रिकेट संघाला लागलेला हा तिसरा झटका गणेश बॅक टू पवेलियन चला संघर्ष करणाऱ्याकडे संपर्क साधायचा आहे श्री गणेश क्रिकेट संघ उनवडे गणेशवाडी यजमान संघ आहेत बाउंड्री लाईन वरती जायचं एकही खेळाडू या ठिकाणी स्टेजच्या दिशेने दिसता कामा नाही असं आपला आव्हान येत आहेत श्री गणेश क्रिकेट संघ उनवडे या ठिकाणी मात्र सुरेख झेल बघायला जातोय चिन्मय यांच्याकडून बॅक टू बॅक 2 विकेट्स ऑन हॅट्रिक असेल गौरव भोसले चला आपले चिल्ले बिल्ले घेऊन या ठिकाणी इकडे यायचंय मनोज मांजरेकर लगान टीम चला 5 डिसेंबर 1997 थोडं लवकर चालायचंय ऑन हॅट्रिक पाहूया गौरव भोसले फलंदाजासाठी आले होते सुदेश शिगवण पाहूया पहिला चेंडू काऊकोने दिशेला स्वप्नील चेंडू खाली येईल खाली खराब क्षेत्ररक्षण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतात का आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागले 2 धावेच्या मदतीने षटकाची सहमती झाली षटकाच्या सहमतीनंतर धावसंख्या झाली 6च्या सरासरीने मात्र धावसंख्या जाते 12 धावा चला पुढील गोलंदाज महेश घाणेकर अजय मात्र अजूनही कायसा मोठा फटका मारत नाही सूर गवसत नाही अजय याला
नयन घाग पुढे असतील, समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. नयन घाग. निर्धाव चेंडू. चला पुढील चेंडू महेश याचा. पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही चूक नाहीये. अजयला माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेटचे पतन पाहतोय आपण राधाकृष्ण क्रिकेट संघासाठी. अजय याची जागा घेण्यासाठी गेलाय. अक्कू. अक्कू खराब फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहतोय आपण. या ठिकाणी अक्कूने मात्र आल्याला पहिला चेंडूचा सर्व समाचार घेतलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषे बाहेर. तो क्षेत्ररक्षक बघायचंय. हाय 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 ऋषिकेश बारे आहे मला वाटतंय. सॉरी आशिष बारे आहे. हा ऋषिकेश बारे एवढाचा छोटासा नाहीये. हाय हाय जयेश मांजरेकर गुड मॉर्निंग. चला थोडं सावून वाढवायचं आता. पुढील चेंडू अक्कू साठी. पहिला चेंडू चौकार मारला होता अक्कू यांनी. पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतोय. चेंडूला ट्रॅव्हल करतोय. चेंडू खाली जयेश येतोय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत षटकार. अक्कू मात्र दाखवून देतो या मैदानात मी दर रविवारी प्रॅक्टिस करत असतो. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या स्थिरावली होती. धावसंख्या पोहोचवले 22 या अंकावरती. पुन्हा एकदा अक्कू. ओ यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू मिस केलाय. रोटा चेंडू मात्र विसावला यष्टीच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावली. नयन घाग. यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकणार आहोत. कालच्या सत्रामध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकला होता. पुन्हा एकदा सुंदरसा फटका या ठिकाणी. गौरव चेंडू खाली एक धाव पूर्ण केले. सुदेश शिकवण पाव्या पोहोचतायत का आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ही रनिंग मागासून आपण मिस करत होतो आणि यावेळेस मात्र सुरेख धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थलांतरित करतोय. 24 या अंकावरती पोहोचले. अजूनही एक षटक बाकी असेल. पाहूया एका षटकामध्ये किती धावा कुठत आहेत. राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरोडी संघ. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या. आपण यानंतर ऐकणार आहोत. यानंतरचा सामना असेल. कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे. अजिंक्यदार आपण चॅम्पियन चषक 2026 चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. संघर्ष क्रीडा मंडळ भागनेवाडी विरुद्ध आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. दोन्ही संघांच्या संघटनाला विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे स्थलांतरित व्हायचंय. मी सन्माननीय RP जाधव साहेब यांना विनंती करतो आपण या पहिल्या क्वालिफायर सामन्याचं नाणेफेक करायचंय. कुणाल. कुणाल शेवटचं षटक हाताळेल. मी पंचांचा इशारा पाहूया.
डॉट बॉल. फुल टॉस चेंडू मिस केला या ठिकाणी सुदेश यांनी. मात्र आकाशला मात्र स्ट्राईक वरती आणले, कारण का आकाशच्या बॅट वरती चेंडू सुरेख बसला होता. जेवढे चेंडू आकाश खेळेल तेवढ्या संघासाठी मात्र फायदेशीर असणार आहे. आकाशला सुद्धा तशा प्रकारची रणनीती आखावी लागेल, आपल्याला स्ट्राईक वरती पोहोचावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र चेंडू चालला, यष्टिरक्षकाला जखमा देत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार 22च्या रूपाने धावा मिळतात. एक्स्ट्रा धाव संख्या झालीत 28 धावा. अजूनही मला वाटतं जर का जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असेल कोणत्या प्रकारचा जर का व्यत्यय असेल तर आपण आपल्याकडे एक रिव्ह्यू असू शकतो, आपण रिव्ह्यूचा उपयोग करू शकतो. संघर्ष क्रीडा मंडळ कर्णधार नाही, त्यांचा घर आमच्या वाडीत सुद्धा शेवटला आहे, ते यायला थोडा टाइम लागतं. चला पुढील चेंडू कुणाल याचा पहिला चेंडू फुलटॉस होता. शेवट दुसरा चेंडू मात्र 22च्या रूपाने चौकार मिळाला होता. पुन्हा यावेळेस मात्र चेंडू पाहूया कशा प्रकारे विसावतोय. वारंवार निर्धाव चेंडू सांगतोय. आकुला मात्र स्ट्राईक वरती जावं लागेल, कारण मोठे फटके आकाशकडे आहेत. सुधीर शिगवण यांना रणनीती आखावी लागेल. तीन चेंडू शेवटचे शिल्लक असतील. पाहूया कुणाल विरुद्ध सुदेश. यावेळेस मात्र विकेट सॅक्रिफाईस केले, कारण आकाशला स्ट्राईक वरती आणायचं होतं. पाहूया पुढील फलंदाज कोण जाते. मधुकर जाधव. चला आपण पुढील समालोचन ऐकणार आहोत. समालोचन कक्षामध्ये मी भावेजी लोंढे यांना सुद्धा विनंती करते आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. मी संघर्ष क्रीडा मंडळ संघ नाणेफेक जिंकलाय आणि आपला निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी फलंदाजी प्रचारण करायचंय. आदर्श संघाने विनंती करतोय. अक्षय नाचरे आपण यायचंय समालोचन कक्षाकडे. गुणलेखकाचं काम करायचंय. अक्षय नाचरे गोल्डन स्टार पनालजे. आपण पुढील समालोचन ऐकणार आहोत नयन घाग यांना. धन्यवाद. आता आपल्याला बॉलिंग मारत होते पाहायला मिळते ते म्हणजे कुणाल, आणि बॅटिंग साठी स्ट्राईक वरती आहेत ते अक्कू. स्कोर झालेला आहे. धाव संख्या रिव्ह्यू घेतलेला आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गडपती भूपती जलपती असे अखंड विश्वाचे दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून माझ्यासोबत जोडले गेलेत नयन घाग आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकत होतात असे राहुलजी मांजरेकर सर. खरोखरचा 13वा अजिंक्यता चॅम्पियन चषक 2026 श्री भगवान दादा पाटील क्रीडांगण दातिवली दिवा येथे संपन्न होताना आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत. यातून जो जिंकेल तो सरळ क्वालिफायर होईल आणि हा चेंडू लीगल चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. चला
जर्सी क्रमांक 23 साईनाथ क्रिकेट संघाकडून गोलंदाज साठी तयार. त्याचा सामना करेल आकाश. आकाशने आतापर्यंत चौकार षटकार च्या मदतीने आर के रायडरची धावसंख्या पोहोचलेली आहे 28 धावा. सह्याद्री क्रिकेट संघाचा आता गुणलेखन कक्षामध्ये जोडले जात आहेत माझ्यासोबत सह्याद्री क्रिकेट संघाचा खेळाडू किशोर खापरे. स्वागत करतो मी किशोर. चला पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झाले आणि राधाकृष्ण पांगारी संघाने साईनाथ क्रिकेट संघासाठी माफक असे 29 धावांचं सोपं आव्हान ठेवलं आहे. कारण 24 चेंडू आणि 29 धावा 4 षटकांच्या खेळामध्ये पुरेशा नाहीत. परंतु सकाळचं सत्र सुरू आहे या ठिकाणी धावा रोखण्यात यश आलं आणि खास करून स्वप्नील आणि अक्षयची विकेट काढली राधाकृष्ण खापरेवाडीने तर खरोखरच एक मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. कारण क्रिकेट हा सामना आहे शेवटच्या चेंडूपर्यंत काही भाकीत वर्तवू शकत नाहीयेत, भविष्य करू शकत नाहीयेत. जो चेंडू पडेल त्याच्यावरतीच बोललं जातं, त्याच्यावरती क्रिकेट अवलंबून असतं. तर मित्रांनो हे क्रिकेट आहे. आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना बांधावर शेतावर अंगणामध्ये क्रिकेट खेळता खेळता मुंबई सारख्या नगरीमध्ये आपण आज दिवा शहरामध्ये क्रिकेट खेळत आहोत. आणि या ठिकाणी मात्र 13वा अजिंक्यताज चॅम्पियन चषक 2026 संपन्न होताना हे संपन्न होत असताना याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे. हे 15 वर्षाचं वटवृक्ष या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे आणि याची पाळेमुळे 7 समुद्र पार पोचलेले आहेत. यातून अनेक नामवंत आणि एक प्रसिद्ध खेळाडू सुद्धा निर्माण झालेले आहेत. आणि ही स्पर्धा दापोली तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नामांकित स्पर्धा म्हणून उल्लेख होतो. आणि वर्षभर याची सर्व खेळाडू आणि अजिंक्यतामध्ये 16 खेळाडू याची 16 संघ याची वाट पाहत असतात. अजिंक्यतारा कधी येतोय आम्हाला त्यामध्ये कधीच संधी उपलब्ध असते. कारण ही लीग स्पर्धा असते नयन आणि याच्यामध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळते. एक 4 षटकांचे सामने होतात आणि याच्यामध्ये सिनियर खेळाडू असतील किंवा ज्युनियर खेळाडू असतील युवा खेळाडू असतील यांना सर्वांना समान संधी असते. एक आपलं व्यासपीठ सिद्ध करण्याची या ठिकाणी संधी मिळत असते. तर खरोखरच अजिंक्यतारा चॅम्पियन चषकच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले आहेत. अनेक संघ एक बलाढ्य संघ तयार झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात बलाढ्य संघ होते ते आता थोडे खेळाडू आणि काही कारणास्तव सुद्धा जर मागे पडत असतील परंतु नवीन संघ आले आहेत. सुरुवातीला 12 संघ होते आता 16 संघ झालेत आणि ही 16 संघाची लीग स्पर्धा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2 दिवसाची मुख्य स्पर्धा ही संपूर्ण दापोली तालुक्यासाठी नावलौकिकाची ठरत आहे. नक्कीच भाऊजी. काल जर आपण कालच्या सत्रात जर पाहिलं तर साईनाथ क्रिकेट संघ देगाव यांची फलंदाजी वरचढ होती आणि फलंदाज सूरज याची देखील आपण फलंदाजी पाहिली तर खूप सुंदर पद्धतीने खेळून काढत होता सूरज. आणि आज आपल्याला स्वप्नील मला वाटतं याची कमी भासणार आहे कारण अक्षय याची कमी भासणार आहे. अक्षय या ठिकाणी आज आपल्याला दिसत नाही प्लेइंग 11 मध्ये. तर याच्याबद्दल काय बोलाल भाऊजी? निश्चितच अक्षयची कमतरता नक्कीच भासेल कारण का आता गोलंदाजी करताना त्याने माफक आव्हान त्यांच्या समोर उभं केलेलं आहे आणि 28 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे. त्यामुळे अक्षय जरी नसला त्याची जागा भरून करण्यासाठी त्याच्या जोडीला कुणाल आणि स्वप्नील सक्षम आहे. बघूया सामना आपल्याला उत्तर देईलच हार आणि जीत कोणाची होते आणि कोण क्वालिफाय करते. शेवटचीच म्हणजे 8वा संघ कोणतं संघटन आहे राधाकृष्ण खापरेवाडी की साईनाथ देगाव. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू फेकला जातोय आणि हळूच या ठिकाणी ढकलून दिला आहे लेग साइडला स्वप्नीलने आणि त्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या सहज अगदी
2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलेलं आहे. संघाची धाव संख्या या ठिकाणी 2 धावेवरती जाऊन स्थिरावलेली आहे. धाव फलक हलता ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण 24 चेंडू तुमच्याकडे आहेत. आता 23 चेंडू उरलेले आहेत आणि एक 27 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं आहे. मला माहीतच आहे पहिलं 1-2 षटक हे हाणामारी करणार नाहीत. एकेरी दुहेरी तेरी धावा संख्येवरती भर देतील आणि नंतर जर टार्गेट आवाक्यात असेल तरी सिंपल बॅटिंग करून या ठिकाणी सामना जिंकू शकतात. परंतु राधाकृष्ण खापरेवाडी संघाकडे सुद्धा तेवढेच ताकदीचे गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे, त्यांच्याकडे संघर्ष करण्याची ताकद आहे आणि हा सामना म्हटलं अट्टीटट्टीचा होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे. सुंदर असा खेळून काढलेला लेग साइडला चेंडू खाली येतोय प्लेयर मनोहर मधुकर आणि या चेंडूवरती 1 धावा पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा गणेश पाहूया. आता स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे कुणाल. कशा प्रकारे सामना करतोय गणेशाचा कुणाल पाहूया. तिसरा चेंडू गणेशाचा सामना करतोय कुणाल आणि हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला खेळलेला ऑफ साइडला खेळून काढलेला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि या ठिकाणी आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळते. गचाडस क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती 2 धावा देखील आलेल्या आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी ज्याचे आपण सर्वजण अखंड हिंदुस्थान ज्याची वाट पाहत आहे, असा 19 फेब्रुवारी दिवस जवळ येऊन टेपलेला आहे. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शुभा होता. डॉट निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय गणेश आपल्या संघासाठी. 1 धाव. धन्यवाद गणेश. पुन्हा एकदा स्वप्नीलचा सामना करेल. स्वप्नील कसा सामना करतोय गणेशचा. चेंडू विरकावून पाठवलाय कॉम्बॉक्सच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स होईपर्यंत स्वप्नीलने अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची वाढली धावसंख्या 8 धावा. बिनबाद 8 धावा. गणेशचं या ठिकाणी षटक संपलेलं आहे. 1 षटक संपल्यानंतर सायनस संघाची धावसंख्या 8 धावा. अजूनही त्यांना 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. तोपर्यंत एक सुमधुर संगीत आपण ऐकूया. बघूया काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. राधाकृष्ण कापरेवाडी संघासाठी सहज झेल टिपू शकतोय आणि हो झेल टिपलाय कोणी. मधुकर याने एक लिजेंड खेळाडू मधुकर याने एक सुंदर असा झेल टिपलाय आणि पहिला झटका दिलाय सायनाथ क्रिकेट संघाला. कुणाल साधा झेल देऊन माघारी परतलाय 8 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद होताना आता मात्र कमबॅक करावा लागेल राधाकृष्ण खापरेवाडी संघाला, कारण समान संधी आहे दोन्ही संघाला जिंकण्यासाठी. अजूनही 50-50. धाव संख्या रन रेट एवढा मोठा नाहीये, त्यामुळे स्वप्नील चिंतेत दिसत नाहीये. परंतु हे क्रिकेट आहे. शत्रूला कमकुवत समजू नका किंवा त्याला खूप बलवान समजण्याची भीती सुद्धा बाळगू नका मित्रांनो. हार जीत होत असते. संघर्ष हे करावं लागतं प्रत्येक ठिकाणी. आयुष्य असू दे, क्रिकेटचं मैदान असू दे, संघर्ष हे ठरलेलं आहे. खास खळगातून जो मार्गक्रमण करतो आणि यशाची दिशा आपली दूरदृष्टी ठेवून चालत राहतो, संघर्ष करत राहतो, तोच यशस्वी होतो. मग ते उद्योग असू दे, आयुष्य असू दे, व्यक्तिगत आयुष्य असू दे किंवा नोकरी धंदा असू दे आणि खेळ असू दे,
या ठिकाणी डॉट चेंडू, निर्धाव चेंडू फेकलाय महेश याने, चेंडू समजू शकला नाही कुणाल. सूरजने पहिला चेंडू निर्धाव घेतलाय, चेंडू समजण्यासाठी चेंडू खेळून बघितलाय, एक टप्पा आणि लेंथ त्याने पार केलाय आणि आता मात्र जोरदार प्रहार केलाय आणि ह्या चेंडूवरती 4 धावेच्या दिशेने निघाला होता, परंतु सुंदर अशी फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे आणि त्या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्यात सूरजने. सूरज आणि स्वप्नीलची ही जोडगोळी मैदानावरती पाहताना महेश पुन्हा एकदा तयार, जोरदार प्रहार करायच्या नादामध्ये नो बॉल ठरतोय या ठिकाणी आणि नो बॉल वरती सुद्धा 1 धाव पूर्ण केलेत आणि या ठिकाणी गोलंदाज बदलावा लागेल RK रायडर्स संघाला. चला त्वरित डिसिजन घ्यायचा आहे, कर्णधार यांनी स्पीडअप पकडायची आहे. खरोखरच 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन महाचषक, या चषकाचा मानाच्या चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाणार. धाव संख्या पोहोचले 12 धाव संख्येवरती या ठिकाणी सायना संघ खेळतोय आणि RK रायडर्स चांगला संघर्ष करतोय, लढाई देतोय. कमी धाव संख्या जरी असली तरी पण शेवटच्या चेंडू पर्यंत लढणं हे क्रिकेट खेळाडूची वृत्ती असावी लागते आणि त्या वृत्तीनेच प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये संघर्ष करताना, लढाई करताना, समर युद्ध क्रिकेटचं या भगवंतदादा पाटील मैदानावरती सुरू आहे. 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक माध्यमातून सर्व नवोदित आणि सिनियर खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करतोय प्रत्येक खेळाडू. कोण नाव कोरणार या चषकावरती आणि पूर्ण एकदा जोरदार प्रहार केलाय बघूया आणि हा चेंडू मिस झालाय, झेल होऊ शकला असता परंतु झेल सुटलाय सुजित कडून. सुजित आवाज येतोय कॉम्बॉक्स कडून. सुंदर असा झेल होता, सोपा झेल होता, परंतु जज करण्यात काहीसा चुकलाय सुजित आणि स्वप्नीलचा साधा सोपा झेल सुटलाय आणि स्वप्नीलला जीवदान दिलंय मित्रांनो. जीवदान कोणाला आहे? स्वप्नीलला. आणि धाव संख्या किती आहे? 28 धावा बनवायच्या आहेत, परंतु जीवदान दिला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच फिरू शकते. आता मात्र स्वप्नील थांबणार नाहीये, एक लगातार पुन्हा एकदा झेल होता वाचलाय आणि चौकाराच्या दिशेने गेलाय. चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. वारंवार आपल्याला चुका पाहायला मिळतात, मिसफील्ड पाहायला मिळते खापरेवाडी या संघाकडून. काल देखील आपण पाहिलात की 5 झेल सोडले होते. या चुकांवरती आपल्यावर अभ्यास करायला लागणार आहे खापरेवाडी या संघाला. समोर देखील तितकाच ताकदीचा फलंदाज आहे आपल्याला की स्वप्नील बारे आणि पुढील चेंडू सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 18 या आकड्यावरती. पुढील गोलंदाज कोण येते या ठिकाणी ओव्हरची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती. जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल बांधला नाही, तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. चला, शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला 19 फेब्रुवारीला येत आहे आणि सर्वांना आतुरता लागले त्या महाशिव जयंतीची. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केले सूरजाने. आता मात्र स्वप्नीलला स्ट्राईक दिले, कारण स्वप्नील चांगला खेळतोय, आपल्या संघासाठी संघर्ष करतोय आणि पांगारी संघाकडून नवोदित गोलंदाज सिद्धार्थ तिसरं षटक घेऊन आलाय, संघर्ष करतोय आणि हा हलका जरी बॉडी पार्ट किंवा हात लागला असता तर निश्चितच धावभात झाला असता, परंतु ही संधी हुकले आणि संघर्ष करता करता राधाकृष्ण खापरेवाडी संघ कुठेसा बॅक फुटवर जाताना, कारण का 2 झेल सुटलेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता मात्र सामना करतोय
सूरज सूरज मोठा ताकदवार खेळाडू आहे आणि पुन्हा एकदा इथं गचाक क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून आणि सरळ चेंडू निघून गेलाय चौकाराच्या दिशेने 4 धावा. संगीत डीजे